एकंदरीत अशी किती नोंदी अजून सापडतील असं वाटतंय? कारण ह्याच्यावरच ओबीसींचा आज जे स्वतःला ओबीसी म्हणतात आहेत त्यांच्या आरक्षणाचं काय होणार ही भीती जी काही आहे ही त्यांना जी आहे ती किती नोंदी सापडतील यावर अवलंबून नाही. बघा, सरसकट मराठा ओबीसी मध्ये जी मागणी होती त्याच्यामुळे ओबीसीला भीती होती. ते काय केलेलं नाही. ते मनोज जरांगे पाटील यांनी कायदेशीर अडचण जी आहे ते समजून घेतलं, त्याच्यावर अभ्यास केला पाहिजे, सगळ्या गोष्टी ज्या आहेत तेही समजून घेतलं त्यांनी. कारण शेवटी आपण काहीतरी हो म्हणायचं आणि ते कायद्याच्या चौकटीत उद्या टिकलं नाही, त्याला चॅलेंज झालं आणि मग ती कुठल्याही समाजाची फसवणूक आमचं सरकार कधी करणार नाही, केलंही नाही. त्यामुळे मला वाटतं जे नियमानुसार आहे ते कुणबी नोंद ते नियमानुसार त्या व्यक्तीला ते प्रमाणपत्र मिळालं पाहिजे, हे कायद्यात आणि नियमात आहे.